पुणे मेट्रोमध्ये कशा प्रकारे एकूण भ्रष्टाचार झालेला आहे आणि घिसाडघाईने या ठिकाणी ज्या पद्धतीने उद्घाटन करून पुणेकरांना महापालिकेच्या निवडणुका किंवा त्याच्या अगोदर झालेल्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कसं फसवण्यात आलं याचं आज एकूणच निकृष्ट दर्जाचं घाणेरडं उदाहरण या ठिकाणी समोर आलेलं आहे, ज्याच्यामध्ये आज पुण्यामध्ये जो मागचे 2-3 दिवस सलग पाऊस पडतोय, अर्थात पावसाळा आहे आणि या परिस्थितीमध्ये पुण्याची मेट्रो ज्या स्टेशनवर जाते जिथे हजारो पुणेकर त्या ठिकाणी येणाऱ्या मेट्रोची वाट पाहत असतात, त्यांना मात्र या ठिकाणी आपण भिजू नये याच्यासाठी अंग वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळावं लागलं. अर्थात स्वारगेट स्टेशन असेल, त्याचबरोबर गरवारे स्टेशन असेल, या दोन्ही मेट्रो स्टेशनवर जसं आपण एखाद्या पत्र्याच्या शेडमध्ये पत्र्या गळू नये म्हणून खाली बादल्या लावतो, तशा प्रकारे बादल्या लावून त्या ठिकाणी पाणी नका त्या ठिकाणी साठवण्याचं कामकाज या ठिकाणी केलं जात होतं. हे निश्चित या ठिकाणी पुणेकरांसाठी ही शर्मेची बाब आहे. पण या ठिकाणी जे सत्ताधारी भाजपमध्ये आहेत त्यांनी या ठिकाणी मेट्रोच्या कामामध्ये सुद्धा कशा प्रकारचा भ्रष्टाचार केलाय याचं या ठिकाणी हे गोष्ट अधोरेखित करणं किंवा त्याचं हे सत्य उघडकीस आणण्याचा आजचा हा प्रकार होता. अशा प्रकारे जे शहर मेट्रोपॉलिटन सिटीकडे वाटचाल करते त्या शहरामध्ये जर मध्यवर्ती भागामध्ये अशा प्रकारे जर स्टेशन गळती होत असेल तर मात्र या ठिकाणी आता पुणेकरांनी आपण कुणाच्या हातामध्ये हा कारभार सोपवलाय याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून या भ्रष्टाचारी भाजपचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतोच, पण पुण्याच्या मेट्रोच्या सगळ्याच कामांचं या ठिकाणी चौकशी व्हावी, त्याची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे करतोय.